Good morning and welcome to my Vedanta classes. Uh, Today we will start some new subject. आतापर्यंत आपण we have learned about most common phrases, around 1000 phrases we have learned. तर आपण आज we will take another subject, that is situational phrases. Situational phrases म्हणजे प्रसंगानुसार कोणत्या सिच्युएशनने आपण काय काय फ्रेजेस वापरू शकतो. सो वी विल टेक अ सब्जेक्ट सिच्युएशनल फ्रेजेस इमॅजिनेशन मेकिंग गेस, म्हणजे इमॅजिनेशन करणं, कल्पना करणं आणि गेस करणं याविषयी वी विल लर्न फ्रेजेस. सो विल गो डायरेक्टली वन बाय वन. हाऊ वुड यू फील इफ मम्मी स्पोक टू यू लाईक दॅट? तुला कसे वाटेल जर आई अशा रीतीने बोलली तर? Suppose someone when mummy asking something which is some unique thing, तर आपण हा शब्द ही फ्रेजेस वापरतो. असे जर तुम्हाला तुम्हाला अशी आई बोलली तर कसं वाटेल? दॅट इज इट मस्ट हॅव बीन समथिंग इम्पॉर्टंट फॉर देम. ते त्यांच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे असले पाहिजे. व्हॉट वुड यू डू इफ इट रेन नाऊ? जर आता पाऊस पडला तर काय कराल? आय बेट दिस इज सुनीताज आयडिया. मी पेज लावतो की ही सुनीताची कल्पना आहे, की सुनीताचे विचार आहे. सुशीला मस्ट हॅव बीन सिरियसली इल ऑर समथिंग. सुशीला बहुतेक आजारी किंवा असे काहीतरी असले पाहिजे. वेन यू आर सेईंग सुशीला मस्ट हॅव बीन सिरियसली बिकॉज शी हॅज नॉट अटेंड स्कूल कॉलेजेस, सो शी मस्ट हॅव बीन काहीतरी आजारी असले पाहिजे. सो यू कॅन यूज दिस. आय थिंक इट वुड बी बेटर इफ यू टोल्ड हर अबाउट टुडेज न्यूज. मला वाटते की तू ती आजची बातमी सांगितलेली चांगले, म्हणजे चांगलं बातमी सांगितलेली. सुशांत विल बी बॅक सून आय एक्सपेक्ट. सुशांत लवकरच परत येईल अशी मला अपेक्षा आहे, की असे मला वाटते. इमॅजिन व्हॉट वुड बी लाईक इफ दे जॉईन टुगेदर टू डू इट. कल्पना करा की जर ते एकत्र येऊन काम केले तर. मे बी सुधीर गेट अनादर इन्क्रीमेंट बाय देन. बहुतेक सुधीरला तोपर्यंत दुसरी इन्क्रीमेंट भेटेल, म्हणजे वाढ भेटेल, म्हणजे पगारामध्ये वाढ. व्हॉट इफ वी रन आउट ऑफ पेट्रोल ऑन द वे. समजा रस्त्यामध्ये गाडीचे पेट्रोल संपले तर काय? कल्याण वुड बी व्हेरी हॅपी इफ वी वेंट टू सी हिज ब्रदर. कल्याणला आनंद होईल जर आपण त्याच्या भावाला भेटलो तर. कॅन यू इमॅजिन व्हॉट वुड हॅपन इफ समथिंग शुड गो रॉंग. तुम्ही काही कल्पना करू शकता जर असे काही चुकीचे घडले तर. व्हॉट इफ शी कम बॅक. जर ती परत आली तर काय? आय वंडर व्हॉट इट वुड बी लाईक टू लिव्ह इन ए 5 स्टार हॉटेल लाईक दिस. आश्चर्य होईल जर आपल्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला मिळाले तर. कुड इट बी मिसअंडरस्टँडिंग. तो गैरसमज असू शकतो. ओके, नेक्स्ट. ह्या अशा आपण फ्रेजेस ह्या सिच्युएशनला वापरू शकतो. यू कॅन यूज इट. देन नेक्स्ट सिच्युएशन आहे आयडिया, क्लू, आस्किंग और रिफ्युजिंग और सजेशन. सो व्हॉट आर द फ्रेजेस? आपण अशा प्रसंगासाठी कुठल्या सब्जेक्ट फ्रेजेस आपण युजली वापरू शकतो. वेन शुड राधा स्टार्ट डू यू थिंक. तुला काय वाटते राधाने कधी सुरू करावे? हाऊ शुड ओ पवन पॅक युअर थिंग्स. पवनने तुझा सामान कसा बांधावा? हू मस्ट सी स्पीक टू अबाउट दिस. टीचर और प्रिन्सिपल. तिने याविषयी कोणाशी बोलायला हवे? शिक्षक का मुख्याध्यापक? हाऊ कॅन आय रिमूव्ह धिस इंक स्टेन. हा शाईचा मी डाग कसा घालवायचा? मिथिला कॅन यू सजेस्ट ए वे आउट. मिथिला तू काय मार्ग सुचवू शकतेस का? रीटा हॅव यू गॉट एनी सजेशन. रीटा तुला काय मार्ग सुचला किंवा काय आयडिया आली किंवा काय कल्पना आहे? शी डाऊट इफ दॅट वुड वर्क. तिला शंका आहे की ते हे काम करेल. वी कांट डू एनी सच थिंग अँड दॅट्स दॅट. आपण असे काही करू शकत नाही, बस इतकंच. वी कॅनॉट डू एनिथिंग, दॅट इज द फायनल व्हॉट इट मीट. दॅट्स व्हेरी वेल फॉर यू टू से. ते तसे बोलणे तुझ्यासाठी ठीक आहे.
दॅट मीन्स इट इज इझी टू से समथिंग जे आपल्याला जे शक्य नाही तरी पण आपण कधीतरी बोलू जातो हो इट इज व्हेरी इझी टू से पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली ते होणार नाही सो दॅट्स व्हेरी वेल फॉर यू टू से नो लेट्स ट्राय दॅट वन इन्स्टिट्यूट नाही त्याऐवजी आपण ते प्रयत्न करूया शी वॉज नॉट शुअर इफ शी शुड गो अलॉंग विथ दॅट तिला नक्की खात्री नाही की तिने त्यासोबत जावे युअर आयडिया साऊंडिंग गुड बट आय डोंट थिंक इट विल रिअली वर्क तुझी कल्पना चांगली आहे परंतु मला नाही वाटत की ती खरोखर काम करेल किंवा उपयोगी पडेल इट इज आयडिया गुड इट इज गुड आयडिया बट इट विल नॉट वर्क ॲक्च्युली प्रॅक्टिकली इट वोंट वर्क रागिनी वॉज नॉट शुअर दॅट वुड बी वाईज रागिणीला खात्री नव्हती की ते शहाणपणाचे आहे किंवा चांगले आहे सुनीता इज नॉट व्हेरी कीन ऑन दॅट रिअली सुनीताला त्यामध्ये खरोखर रस नाही दॅट्स इझियर सेड दॅन डन ते करण्यापेक्षा बोलायला सोपे आहे किंवा बोलायला काय जाते युजली आपण एखादी गोष्ट अवघड असेल तर आपण यू गिव्ह ॲडवाईस दुसऱ्याला सल्ला देतो पण मग आपण म्हणतो की हो इट इज इझी टू से बट इट इज नॉट इझी टू डू इन प्रॅक्टिस नेक्स्ट सिच्युएशन आहे सेम आहे ॲडवाईस आयडिया क्ल्यू आस्किंग फॉर ऑर रिफ्युजिंग सजेशन ऑल राईट लेट्स डू दॅट ठीक आहे ते करूया इट्स रिअली नो प्रॉब्लेम तिथे खरोखर काही अडचण नाही आय थिंक शी शुड गिव्ह अ ट्राय मला वाटतं तिने एकदा प्रयत्न करावा किंवा प्रयत्न करायला काही हरकत नाही ए गुड सजेशन्स गिवन बाय रिटाने चांगले मत दिले किंवा सुचवलं चांगलं सुचवलं आहे दॅट्स जस्ट व्हॉट शी वॉन्टेड टू से यस्टरडे ते तेच आहे जे तिला काय सांगायचे होते राज आय क्वाईट ॲग्री सुनीता वॉज क्वाईट राईट राज मी पूर्ण सहमत आहे सुनीताचे अगदी बरोबर होते ओके दॅट्स साऊंड्स फाईन ठीक ते ठीक वाटतं म्हणजे साऊंड्स फाईन म्हणजे साऊंड याचा अर्थ ॲक्च्युली आवाज आहे पण इथे आपण फ्रेजला दॅट साऊंड्स ओके म्हणजे हे चांगलं वाटतं की हां तुम्ही जे बोललं ते ॲग्री आहे सहमत आहे इट साऊंड्स ओके इट साऊंड्स फाईन येस ऑफकोर्स हो अर्थातच दॅट सिम्स ए स्प्लेंडेड आयडिया ती खूप छान कल्पना आहे एक्सलंट आयडिया स्प्लेंडेड आयडिया मार्वलस आयडिया दे कुड ट्राय अँड एक्सप्लेन इट टू देम इफ शी लाईक्स ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू शकतात जर तिला आवडले तर वी सजेस्ट दे शूड टेक द मॅटर विथ हर टीचर आम्हाला तसे वाटते की त्याने हे प्रकरण त्याच्या शिक्षकाकडे घेऊन जावे आय थिंक शी शूड गो राईट अवे अँड टू गेट डन मला वाटते तिने ताबडतोब जावे आणि पूर्ण करावे लेट्स गो अँड हॅव ए लुक जा आणि एकदा पहा लेट्स नॉट फिक्स द डेट राईट नाऊ आत्ता तारीख नक्की करूया वी कॅन गो सम अदर डे आताच कशाला तारीख ठरवायची सो वी से की लेट्स नॉट फिक्स डेट राईट नाऊ सपोज यू आर गोइंग फॉर पिकनिक जस्ट डोंट फिक्स बिकॉज यू हॅव टू मेक सम अरेंजमेंट आपल्याला भरपूर तयारी करायची असेल सगळं रिझर्वेशन वगैरे एव्हरीथिंग यू हॅव टू अरेंज सो वी डोंट लेट्स नॉट फिक्स द डेट राईट नाऊ शॅल वी गो आउट फॉर ए मील दिस इव्हिनिंग आपण संध्याकाळी बाहेर जाऊया जेवायला जाऊया का वेन वी आर टुगेदर एज अ फॅमिली तर आपण कधी कधी ठरवतो की शॅल वी गो फॉर ए मील दिस इव्हिनिंग तर नेक्स्ट कंटिन्यू सेम सिच्युएशनल फ्रेजेस ॲडवाईस क्ल्यू आय गेस शी शूड बेटर गो राईट नो मला वाटतं तिने आत्ताच गेलेले बरं इट इज कधी कधी ही धमकी पण वाटते की सपोज आपल्याला एखादा माणूस नको असायला तर आपण म्हणतो की हो शूड गो राईट नाऊ तू आता गेलेलं बरं इट इज पण हे इथे धमकी नाही पण वी कॅन गिव्ह सच अ सेंटेन्सेस जर धमकीसुद्धा वापरू शकतो हाऊ अबाउट ए नाईस रेड कलर शर्ट टू विअर विथ दिस जीनसोबत लाल शर्ट कसा वाटेल वेन संबडी आपण कधी कधी सजेशन देतो की अरे हा शर्ट तुला त्या जीनवरती कसा वाटेल सो वी कॅन से समथिंग आय थिंक इट वुड बी सेन्सिबल टू लीव अर्ली इन केस देर इज ए लॉट ऑफ ट्रॅफिक मला वाटतं सकाळी लवकर निघालेली उत्तम जर जास्त ट्रॅफिक असेल तर सपोज वी आर गोईंग समवेअर आणि जो तो एरिया वेन वी आर लिव्हिंग ट्रॅफिक कंजेस्टेड एरिया तो आपण म्हणतो की आय थिंक इट वुड बी सेन्सिबल टू लिव्ह म्हणजे आपण सकाळी जाणं हे चांगलं फायद्याचे ठरेल व्हॉट अबाउट गोईंग बाय कॅबने गेले तर हाऊ अबाउट ए कप ऑफ टी बिफोर वी रीच हायवे आपण मुख्य रस्त्यावर पोहोचण्यापूर्वी चहा घेतला तर कसे वाटेल इट इज सजेशन
गेट ए मेकॅनिक टू कम अँड फिक्स इट. मेकॅनिकला बोलव आणि पूर्ण कर ते. कॅन यू आस्क समवन ओव्हर देअर. तुम्ही तिकडे कोणाला तरी विचारता का? हाऊ अबाउट बाईंग ए न्यू कार. नवीन गाडी घेण्याविषयी तुमचे काय मत आहे? शॅल वी लिव्ह नाऊ. आता निघूया का? लेट्स टेक अ ब्रेक फॉर व्हाईल. जरा मिनिटे थांबा किंवा थोडा थांबूया. जस्ट ब्रेक, टेक अ ब्रेक. व्हॉट अबाउट अनादर डे देअर. नाहीतर दुसरा दिवस कसा वाटेल? सपोज वी हॅव प्लॅन समथिंग आणि तो नॉट एव्हरीवन इज ॲग्री, सो वी विल सजेस्ट की व्हॉट अनादर डे. ओके, हाच नाही तर आपण दुसरा कुठला दिवस. सो व्हॉट व्हॉट अनादर अबाउट अनादर डे. मी दुसऱ्या दिवशी काय आपण विचारू शकतो का की कॅन वी थिंक अबाउट. आय थिंक इट वुड बी ए गुड आयडिया टू आस्क सुरेश टू कम विथ अस. मला वाटतं सुरेशला त्यांच्याबरोबर जायला सांगणं ही एक युक्ती चांगली आहे किंवा ही चांगली कल्पना आहे. डोंट थिंक इट माइट बी गुड आयडिया इफ सुनीता कॅन जॉईन देम देअर अँड देन दे मूव्ह फॉरवर्ड. ही चांगली कल्पना नाही का? जर जर सुनीता त्यांना तिथे भेटून नंतर ते पुढे जातील. सपोज वी आर प्लॅनिंग समथिंग and we can give suggestion ki okay, somebody can go, somebody can drop there, somebody can pick it up there. So this is the we can use such phrases. Suresh, I don't find anyone here who can assist us. Suresh, मला नाही वाटत इथे आपल्याला कोण मदत करेल. सो दिस इज द सिच्युएशनल phrases about advice, idea, clue. So that is the end of this situational phrases topic. We can make some such phrases by using another verb किंवा noun, now अशा पद्धतीने ॲक्शन चेंज करून आपण वी कॅन मेक अ. these are the practice. You have to practice and practice and practice to strengthen your communication skill. So that's the end of this video. Thank you and have a great day. Bye.